हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आज सकाळची घाई आणि बघा मी बनवत आहे छान असे सकाळीच मला दिसले झाडाला 3-4 वांगे। तर म्हटलं ताजे वांग्याची भाजी बनवा आता। तर नाश्त्यासाठी बनवत आहे मी भाजी, कारण मिस्टरांना नाश्ता भाजी आणि चपातीच लागतो, कारण दुपारी जेवायला येतात। त्यामुळे मग सकाळी आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर पोहे वगैरे असं काही नाश्ता करत नाही मी, तर थोडीशी भाजी आणि चपातीच देत असते त्यांना नाश्त्याला। तर बघा आता मी इथे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि छान हिरवीगार ताजी 4 वांगी मी झाडाची तोडून आणलेली आहे। तर खरंच आपल्या म्हणजे आपण जे झाड लावलेलं असतं त्याला फळ किंवा समजा फूल काही जरी आलं तरी माणसाला जो आनंद होतो तो खरंच गगनात मावत नाही, कारण तो आपण आपल्या हाताने लावलेलं झाड असते तर खूप आनंद होतो आणि त्याचं फळ खायचं म्हटल्यानंतर तो पण खूप म्हणजे वेगळाच आनंद असते। तर मी इथं वांग्याचं झाड लावलं होतं तर त्याला छान आता वांगे येत आहेत आणि मग सकाळी बाहेर गेली तर म्हटलं आता छान झालं, म्हटलं 3-4 वांगे भेटली तर आता मिस्टरांना त्याची मी भाजी बनवून देत आहे। तर आता इथे मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये गरम करायला आणि इथे मी तोपर्यंत वाटून घेत आहे शेंगदाणे, लसण, जिरं, कारण खूप सकाळी खूप घाई असते त्याच्यामुळे मी आता प्रत्येक गोष्ट नाही दाखवू शकत तुम्हाला, पण आता मी फोडणीमध्ये जेव्हा टाकणार तेव्हा तर तुम्हाला दिसणारच आहे। तर मी तोपर्यंत वाटून घेत आहे इथे आणि घरामध्ये सकाळी खूप किलबिल सुरू असते, सगळ्यांचीच धावपळ सुरू असते, तर त्याच्यामुळे मग आवाज मी म्यूट केलेला आहे घरातला। तर मी हा व्हॉइस ओव्हर करत आहे की जेणेकरून जो आपला घरातला किलबिल आवाज असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही। तर बघा आता मी इथे छान असं सर्व मी वाटून घेतलेलं आहे आणि आता इथे टाकले मी जिरं। तर शेंगदाणे, जिरं आणि लसण याच्यामध्ये मी एकत्रच वाटून घेतले खलबत्त्यामध्ये आणि मोहरीसुद्धा टाकलेली आहे। आता मी टाकलेला आहे कांदा। जिरं, मोहरी, लसण आणि शेंगदाणे याचं मी आता छान कूट करून टाकलेलं आहे आणि सोबत कांदासुद्धा मी छान तेलामध्ये फ्राय करून घेत आहे। तर बघा 3-4च वांग्याची भाजी, पण बघा किती छान असं म्हणजे तोंडाला पाणी सुटेल अशी मी भाजी इथे बनवलेली आहे। तर खूप छान अशी म्हणजे भरल्या वांग्याची, तर थोडंसं रस्सा ठेवलेला आहे मी, एकदम घट्ट नाही बनवलेला आहे। तर मीडियम रस्सा आहे वांग्यामध्ये, 4च वांगी होती, मी म्हटलं आता ही नाश्त्यासाठी पुरेसं होऊन जाते, एक चपाती जरी खाल्ली सर्वांनी तरी होऊन जाते म्हटलं। तर मग आता मी इथे बघा बनवत आहे वांग्याची भाजी। तर सकाळी उन्हाळा दिवस आहे तर प्रत्येकाने सकाळी थोडासा तरी नाश्ता करायलाच पाहिजे, कारण सकाळी आपल्याला तहान लागलेली असते आणि आपण काही न खाता जर पाणी पिलं तर लगेच पोटात दुखायला लागते, म्हणजे टोचल्यासारखं होते। त्यामुळे थोडंसं काहीतरी खायचं आणि नंतरच पाणी पित जावं। तर आता इथे छान बघा शेंगदाणे वगैरे शेंगदाण्याचं कूट वगैरे सर्व छान भाजून घेतलं आहे। आता टाकले इथे मी तिखट, हळद, मीठ आणि थोडासा मी घरी बनवलेला आहे मसाला, गरम मसाला, तो टाकून घेतलेला आहे। तर गरम मसाला त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे व्हिडिओ माझ्या चॅनलवर, तो नक्की बघा तुम्हाला जर बनवायचा असेल तर, माझ्या पद्धतीने मी कसा बनवते गरम मसाला। तर आणि चहाच्या मसाल्याचा सुद्धा टाकलेला आहे की ज्यांना ॲलर्जीचा वगैरे त्रास होतो तर त्यांनी नेहमी मसाल्याचा चहा प्यायला पाहिजे, की जेणेकरून एकदम कमी होईल, जुनाट सर्दी वगैरे असली तर त्याने एकदम कमी होते। तर आता इथं फोडणीसुद्धा छान अशी होत आहे, टोमॅटोसुद्धा टाकून घेतलेला आहे मी, सर्व भाजत आहेत फोडणी तेलामध्ये। तर छान हिरवीगार अशी कोळी वांगी होती 4, तर मस्त झाडाची तोडून आणली आणि टाकलेली आहे बघा। तर आता मी मसाला भरलेला नाही त्यामुळे मग आता जी मी फोडणी तयार केलेली आहे तीच त्याच्यामध्ये टाकत आहे। आणि बघा एकदम मोठी पण नाही आणि एकदम छोटी पण नाही वांगी, तर मिडियम आकारचे वांगे आहेत। आणि तसंही आपण भरलं वांगं जर केलं तर मुलं वांगं वेगळं टाकून देतात, फक्त रस्साच खातात। त्यामुळं मग मी आणि मिस्टरांना आवडतात माझ्या अशी भरली वांगी, त्यामुळं मग मी आता 4 होती तरी मी म्हटलं जाऊ द्या, कारण मुलं तर काही खातच नाही, खाणार काय आम्ही दोघंच आहे फक्त, आणि मुलं फक्त रस्साच घेतात। तर आता इथे तेलामध्ये थोडे होऊ देते वांगी। तर थोडा वेळ तेलामध्ये होऊ द्यायची, म्हणजे आपोआप ते आपण जे काप केलेले असतात वांग्याचे ते आपोआप असे उलतात, म्हणजे ते थोडेसे हे होतात, मग त्याच्यामध्ये आपण मसाला टाकायचा।
आणि थोडं 5-10 मिनटं मी झाकण ठेवून घेते की जेणेकरून आपले तेलामध्ये छान फ्राय होतात वांगे. आणि फ्राय झालेले वांगे एकदम पटकन शिजतात सुद्धा. तेलामध्ये अगोदर थोडा वेळ जर फ्राय करून ठेवले तर पाणीसुद्धा कमी लागते म्हणजे शिजवायला आणि वेळसुद्धा कमी लागतो. तर आता मी इथे टाकलेलं आहे थोडंसं म्हणजे वाफेवर ठेवलं थोडं. तर आता इथे मी कोथिंबीर टाकून घेते बघा. तर बघा किती छान फ्राय झालेले आहे तेलामध्ये मस्त. तर आता थोडंसं पाणी टाकून घेते मी की जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे. तर थोडंसं मिडियम रस्सा ठेवायचा आहे मला भाजीमध्ये, त्यामुळे मग मी दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे की जेणेकरून अर्धा ग्लास आटू द्यायचा आणि 1 ग्लास ठेवायचा. तर बघा किती छान अशी भाजी तयार झालेली आहे. तर मिडियम रस्सा ठेवलेला आहे मी जेणेकरून मुलांना पण खाता येईल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चमचमीत अशी वांग्याची भाजी मी इथे बनवलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.